students, I am your teacher Apro Gulab from Sham Shadi Vidya Mandir Sikandarpur. In the previous video, we have started our first chapter, Natural Resources, Air, Water and Land, in which we have seen what is meant by natural resources. Now in this part, we are going to see our first natural resource, air, in detail. So I think we are ready now. Let's start. See on top of page number 2, can you recall what are the 5 layers of the atmosphere? Atmosphere चे 5 layers कोणकोणते आहेत तुम्ही सांगू शकता का? आपण लास्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत. ॲटमॉस्फिअरच्या 5 लेयर्स असतात. अर्थच्या सरफेसला सगळ्यात जवळची लेयर ट्रोपोस्फिअर, देन स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर. थर्मोस्फिअर अँड एक्झोस्फिअर आर द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. नाउ सी एअर. एअर म्हणजे हवा. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीच्या भोवती ॲटमॉस्फिअर प्रेझेंट असतं आणि या ॲटमॉस्फिअर मध्ये काय असते? एअर. ही जी एअर आहे ती एक मिक्सचर असते म्हणजे मिश्रण असते. कशाचं? तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ आणि धुळीचे कण डस्ट पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, while this proportion is about 19% in the stratosphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of mass of gases goes on decreasing. Decreasing म्हणजे कमी होणे. Gases are not found in the exosphere and beyond. ही जी एअर आहे त्याच्यामध्ये जेवढे काही गॅसेस आहेत त्या टोटल गॅसचं वस्तुमान घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ट्रोपोस्फिअर जी की आपल्या अर्थ सरफेसची सगळ्यात जवळची लेअर आहे त्याच्यामध्ये 80% एवढे गॅसेस प्रेझेंट असतात. त्याचप्रमाणे आपण जसं त्याच्या वरची लेअर कोणती आहे? स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जर बघितलं तर ह्या गॅसचं पर्सेंटेज किती असतं? 19%. मग ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की आपण जसं जसं वर जाऊ एक एक लेअर न जाऊ तर काय झालं? गॅसेसचं जे पर्सेंटेज होतं, गॅसचं जे वस्तुमान होतं ते काय झालं? ते कमी होत आलं आणि फायनली एक्झोस्फिअर मध्ये गॅसेस जे असतात ते आढळतच नाहीत. तर जसं जसं आपण वर वर जाऊ तसं तसं गॅसेस कमी 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 होत जातात आणि फायनली एक्झोस्फिअर मध्ये देअर आर नो गॅसेस प्रेझेंट. You can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of the Earth's atmosphere. आपल्याला माहिती आहे एअर काय आहे? इट इज अ मिक्सचर. कशाचं मिक्सचर आहे? वेगवेगळे गॅसेस, सेव्हरल गॅसेस, भरपूर गॅसेसचं. अँड इज द चीफ म्हणजे मुख्य, कन्स्टिट्युअंट म्हणजे घटक. कशाचा मुख्य घटक आहे तो? आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरचा. Besides these gases, air also contains water vapor and dust particle. Yes, we know that airच्या मिक्सचर मध्ये काय काय असतं? There are several gases, water vapor and dust particles. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air becomes rarer at the higher altitudes. सी आपण पाहिलं की आपण जसं जसं वर वर जाऊ तसं तसं गॅसेसचं पर्सेंटेज काय झालं? कमी झालं. मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो की सर्वात जास्त गॅसेस कोणत्या लेअरमध्ये प्रेझेंट असतील? बरोबर, जी अर्थच्या जवळ असेल आणि एक्झोस्फिअर मध्ये गॅसेसच नसतात. यावरून असा एक अंदाज आपण लावला की हाय अल्टिट्यूडला गॅसेसचं प्रमाण जे आहे, एअर जी आहे ती विरळ होत जाते. म्हणजे काय? ती रेअर होत जाते कारण एअर मध्ये गॅसेसचं पर्सेंटेज कमी 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 होत जातं. अल्टिट्यूड या शब्दाचा अर्थ काय होतो? उंची. अल्टिट्यूड म्हणजे उंची. सरफेस पासून आपण जेव्हा जास्त उंचीवर जाताल त्यावेळेस हवा ही रेअर होते म्हणजे विरळ होते कारण त्याच्यातील जे गॅसेस आहेत ते कमी होतात. See, the proportions of constituents of air and some of their uses are given here. Proportion या शब्दाचा अर्थ काय होतो?
बरोबर, प्रमाण. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण आणि कन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक. तर आपल्या एअरमध्ये जे काही घटक आहेत त्यांचं प्रमाण इथे दिलेलं आहे. बघा, सर्वात जास्त कोणते गॅसेस प्रेझेंट असतात? त्यांना नायट्रोजन म्हणतात. ऑक्सिजन 21%, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, अदर कन्स्टिट्युएंट्स असे गॅसेसचे पर्सेंटेज दिलेत. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण दिलेलं आहे. नाव सी, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आपल्या एक्झामसाठी पण काय आहे? युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. तर पहिला गॅस कोणता बघणार आहोत आपण? इट इज नायट्रोजन. नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे एअरमध्ये? इट इज 78% आणि हे सगळ्यात जास्त पर्सेंटेज आहे. आता या नायट्रोजनचे युजेस काय काय आहेत बरं? तर फर्स्ट यूज, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. कशासाठी हेल्प करतं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांना त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज कॅरी करण्यासाठी प्रोटीन्स लागतात आणि हे प्रोटीन्स तयार करण्याचं काम कोण करतं? नायट्रोजन. नायट्रोजनचा उपयोग होतो प्रोटीन्स बनवण्यामध्ये. सेकंड यूज काय आहे नायट्रोजनचा? इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनिया नावाचा कंपाऊंड तयार करण्यासाठी नायट्रोजनचा यूज केला जातो म्हणजे त्याची गरज लागते. थर्ड यूज काय आहे नायट्रोजनचा? इन एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. सी, एअर टाईट पॅकेजिंग म्हणजे काय? आपण जो लेज किंवा कुरकुरेचा पुडा बघतो त्याच्यामध्ये काय असते? हवा भरलेली असते आणि ही जी हवा असते त्याच्यामध्ये कोणता गॅस प्रेझेंट असतो? इट इज नायट्रोजन. सो दीज आर 3 युजेस ऑफ नायट्रोजन. आता नेक्स्ट कोणता गॅस आहे? इट्स ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे? 21% इन द एअर. ऑक्सिजनचे यूज कोणते? फर्स्ट, नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वासाची प्रक्रिया, श्वसन क्रिया. याच्यामध्ये आपण हवा आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो. तर ज्या वेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस ह्या हवेतील ऑक्सिजन आपल्या बॉडीत घेत असतो आणि ऑक्सिजन आपल्या बॉडीला खूप गरजेचा आहे. मग या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. आणि त्यासाठी ऑक्सिजन लागतं. सेकंड यूज काय आहे? फॉर कंबशन. सी, कंबशन म्हणजे काय? कंबशन या शब्दाचा अर्थ काय होतो? जळणे. ऑक्सिजन हा जळण्याच्या प्रक्रियेला मदत करतो पण तो स्वतः जळत नाही, तो हेल्प करतो. जर समजा तुम्ही एखादी कॅन्डल पेटवली तर काय होईल? ऑब्व्हियसली ती जळणार. पण ज्यावेळेस तुम्ही ती कॅन्डल एखाद्या व्हॅक्यूम एरियामध्ये ठेवतो, म्हणजेच ज्या ठिकाणी कसलीच एअर प्रेझेंट नाही, एखाद्या जारमध्ये वगैरे अशी जर समजा तुम्ही कॅन्डल ठेवली तर ती विझून जाते. का? कारण त्या कॅन्डलपर्यंत एअर पोहोचू शकत नाही. मग एअर नाही पोहोचली म्हणजे ऑक्सिजन पण नाही पोहोचणार, म्हणून मग ती कॅन्डल विझून जाते. अशा प्रकारे ऑक्सिजनचं इम्पॉर्टन्स कंबशनमध्ये कसं आहे ते आपल्याला लक्षात येतं. तर हे होते ऑक्सिजनचे युजेस. आता नेक्स्ट गॅसकडे जाऊ. थर्ड गॅस कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचे युजेस कोणते आहेत? फर्स्ट, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट्स आपल्याला माहिती आहे ते स्वतःचं फूड स्वतःच तयार करतात, बरोबर. आणि त्यांना सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ते हे फूड तयार करतात म्हणून फोटोसिंथेटिक पण म्हणतात. आणि या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो. कार्बन डायऑक्साईडचा सेकंड यूज काय? युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. आपल्याला माहिती फायर एक्सटिंग्विशर्स कशासाठी यूज करतो आपण? आग विझवण्यासाठी. आणि त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा गॅस यूज करत असतात. नाव सी, ऑन द राईट ऑफ टेबल इथं 5 गॅसेस दिलेत तुम्हाला. तर हे गॅसेस काय आहेत? यांना इनर्ट गॅस असं म्हणतात. इनर्ट हा शब्द काय यूज केलाय किंवा त्यांना नोबल गॅस पण म्हणतात, कारण ते दुसऱ्या कोणत्या गॅसेस सोबत किंवा दुसऱ्या कोणत्या सबस्टन्स सोबत रिॲक्ट करत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणतात? इनर्ट. तर ह्यांचा डिटेल स्टडी तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये येईल, पण सध्या यांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, कारण आपल्याला नेम द फॉलोइंग या क्वेश्चनमध्ये यांची नावं विचारली जाऊ शकतात. असे एअरमध्ये आपण पाहिलं किती इनर्ट गॅसेस असतात? 6 इनर्ट गॅसेस असतात. आणि ते कोणकोणते आहेत? सी, फर्स्ट इज आर्गॉन, सेकंड इज हेलियम, थर्ड इज निऑन, फोर्थ इज क्रिप्टॉन, फिफ्थ इज झेनॉन अँड सिक्स्थ कोणता असतो?
तो म्हणजे रेडॉन. हे असे 6 इनर्ट गॅसेसची नावं आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचे. आता त्यांचे युजेस बघू. फर्स्ट कोणता? एर्गॉन. इट इज युज्ड इन द इलेक्ट्रिक बल्ब्स. एर्गॉन हा इनर्ट गॅस आहे, त्यामुळं तो ह्या बल्बमध्ये असलेल्या फिलामेंट सोबत रिॲक्ट करत नाही आणि म्हणून आपला बल्ब लवकर जात नाही. म्हणून कोणता गॅस भरलेला असतो ह्याच्यात? एर्गॉन. सेकंड, हेलियम. इट इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. आपल्याला लो टेम्परेचर मिळवण्यासाठी कोणता गॅस यूज केला जातो? हेलियम. ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. दिस इज ए एअरशिप. एअरशिपला हवेमध्ये उडण्यासाठी हेलियम हा गॅस मदत करतो, लिफ्ट करण्यासाठी, वर उडण्यासाठी. कोणता गॅस भरलेला असतो? हेलियम. आपण फुगे पण बघितलेत काही जे आकाशात सोडल्या ते खूप वर जातात, त्या फुग्यांमध्ये पण हेलियम गॅस भरलेला असतो. थर्ड इनर्ट गॅस कोणता आहे? निऑन. युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. असे जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात त्याच्यामध्ये कोणता गॅस भरलेला असतो? निऑन. आणि आपल्या रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट्स जे असतात त्यांच्यामध्ये पण निऑन हा गॅस असतो. नंतर कोणता आहे गॅस? क्रिप्टॉन. युज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट ट्यूब्स मध्ये क्रिप्टॉन यूज केला जातो. यांना फ्लोरोसंट ट्यूब्स म्हणतात, यांच्यामध्ये क्रिप्टॉन हा इनर्ट गॅस यूज केला जातो. झेनॉन. युज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. कशात यूज केला जातो? फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता? झेनॉन नावाचा गॅस यूज केला जातो. ओके, तर आपण या सगळ्या गॅसेसचे युजेस बघितलेले आहेत, तुम्ही पाठ करा ते. नाव ऑलवेज रिमेंबर. काय लक्षात ठेवायचं नेहमी? द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आपल्या पृथ्वीवर हे जी जीवसृष्टी आहे ती कशामुळे जगत आहे किंवा कशामुळे टिकू शकली आहे? तर हे जे व्हेरियस गॅसेस आणि एअर मधले दुसरे कॉन्स्टिट्युएंट आहेत त्यांच्यामध्ये बॅलन्स असल्यामुळे आपण जगू शकलो. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर एक खूप इम्पॉर्टंट फिल्टर सारखं काम करते. कसं? इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. आपल्या जीवनावश्यक असणारे जी सूर्याची किरणं आहेत त्यांना ॲटमॉस्फिअर आपल्या पृथ्वीवर यायला अलाव करतं, परमिशन देतं. बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट फ्रॉम रिचिंग द अर्थ. पण जे काही हार्मफुल गोष्टी असतील त्यांना मात्र ते पृथ्वीवर आपला ॲटमॉस्फिअर येऊन देत नाहीत, लाईक UV रेज ऑफ सन. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. आणि हे तेच ॲटमॉस्फिअर आहे ज्याच्यामध्ये आपण धुकं तयार झालेलं पाहतो, ढग असतात, बर्फवृष्टी होते, पाऊस पाहतो, बरोबर? त्यामुळं ॲटमॉस्फिअरचं इम्पॉर्टन्स आपण समजू शकतो. आता इथं पेज नंबर 3 वर 3 चित्र दिलेत आपल्याला. त्या 3 चित्रांचं 3 पिक्चरचं ऑब्झर्वेशन करा आणि काय दिसतंय बरं तुम्हाला? त्यांच्यात सेम काय दिसतंय? बरोबर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिन्ही पिक्चरमध्ये धूर दिसतोय, स्मोक. बरोबर, तर सी हिअर. All the above pictures show large scale emission of smoke through different agencies. वेगवेगळ्या गोष्टींमधून मोठ्या प्रमाणामध्ये, लार्ज स्केल या शब्दाचा अर्थ काय होतो? मोठ्या प्रमाणामध्ये. इमिशन म्हणजे बाहेर सोडणे किंवा उत्सर्जित करणे. बरोबर, तर तुम्हाला या तिन्ही चित्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघताना दिसत आहे वेगवेगळ्या गोष्टींमधून. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of air. This is called as air pollution. आणि एअर पोल्युशन यालाच म्हणतो. काय होईल? हा जो स्मोक निघतो इथून बाहेर, तर तो स्मोक डायरेक्ट आपल्या ॲटमॉस्फिअर मधल्या एअर सोबत मिक्स होतोय. बरोबर आहे. आणि आपण आधीच काय म्हणलो की आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये एअरचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांनी एकमेकांमध्ये बॅलन्स ठेवल्यामुळं आपण या अर्थवर सस्टेन करू शकतो, राहू शकतो. पण हे जे स्मोक पार्टिकल्स आहेत ते तो बॅलन्स बिघडवायला लागलेत. त्यालाच आपण काय म्हणतो? एअर पोल्युशन. डेफिनेशन ऑफ एअर पोल्युशन.
Smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituents of air. This is called as air pollution. The harmful gases are given out through combustion of fuels in vehicles and big industries, and also through incomplete combustion of fuels like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day. सी आता आपण बघितलं इथं काय आहे, दीज आर व्हेकल्स, कंबशन ऑफ फ्युल्स. आपल्याला व्हेकल्स म्हणजे आपल्या वाहनांमध्ये फ्युल्स, डिझेल, पेट्रोल लागतं, बरोबर. मग त्यांच्या जळण्यामुळं, कंबशन म्हणजे जळणे, त्यांच्या जळण्यामुळं हा धूर बाहेर पडतो, बरोबर. आणि हा धूर आपल्या एअर सोबत मिक्स होतो आणि पोल्युशन होतं. तशाच प्रकारे जे बिग इंडस्ट्रीज असतील ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन करतात. आणि काही लाकडं किंवा कोळसा जो आहे तो देखील इनकम्प्लीट कंबशन म्हणजे त्याच्या अर्धवट जळण्यामुळे देखील जो धूर बाहेर पडतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत असतं. नाउ सी हिअर अ व्हेरी फर्स्ट सी दिस हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स. आणि हे जे कंबशन ऑफ फ्युल्स होतं त्याच्यामुळं कोणकोणते हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या एअरमध्ये रिलीज होतात. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. हे काय आहेत, वेगवेगळे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत जे कंबशन ऑफ फ्युल्समुळे आपल्या एअरमध्ये रिलीज होतात. सूट या शब्द, आता हे तर गॅसेस आहेत. सूट म्हणजे काय, काजळी. एक ब्लॅक कंपाऊंड दिसतो ह्या धुरातून, बघा असा ब्लॅकिश कलरचा कंपाऊंड दिसतो, त्याला आपण काजळी असं म्हणतो. तर त्याच्यात कार्बन मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतं आणि एअरमधल्या कन्स्टिट्युएंटचं बॅलन्सिंग ते बिघडवतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एअर पोल्युशन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आता व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत आपण, तो म्हणजे ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. प्रोटेक्टिव्ह म्हणजे सुरक्षा करणारे. ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे सुरक्षा कवच असं का म्हणलं आहे बरं. सी, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन, O3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. आपली फर्स्ट लेअर कोणती आहे, ट्रोपोस्फिअर, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर. तर त्या स्ट्रॅटोस्फिअरचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये कोणती लेअर असते, ओझोन लेअर, ओझोन गॅस असतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स, yet it is very important for living things to have this layer of zone at a high altitude around the earth. आता हा जो ओझोन गॅस आहे तो माणसाला डायरेक्टली युजफुल पडत नाही. म्हणजे कसं, ऑक्सिजन आपण डायरेक्ट श्वास घेतो, आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे, पण तसं ओझोन गॅस आपल्याला डायरेक्टली युजफुल नाही. पण तो काय करतो, आपल्या पृथ्वीवर येणारे जे हार्मफुल गोष्टी आहेत त्या रोखतो. त्यामुळं अति उंचीवर, हाय अल्टिट्यूडला असलेला हा ओझोन लेअर देखील, हा ओझोन गॅस सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे. द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. सूर्यापासून वेगवेगळी किरणं निघतात, बरोबर. त्यापैकी अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच UV रेज, ही किरणं आपल्यासाठी हार्मफुल असतात, धोकादायक असतात, शरीरासाठी चांगले नसतात ते. तर हे जे UV रेज आहेत त्यांना प्रिव्हेंट करण्याचं, थांबवण्याचं काम कोण करतं, ओझोन लेअर, ओझोन गॅस. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स these रेज. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि हा ओझोन गॅस काय करतो, या लेअरला, या रेजला ॲब्सॉर्ब करतो. ॲब्सॉर्ब करणे म्हणजे शोषून घेणे, आपल्यापर्यंत त्या रेजला ते पोहोचूच देत नाहीत, बरोबर. म्हणून आपल्याला सुरक्षितपणे या पृथ्वीवर जगता येतं. ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळं लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mix with the air. आपल्याला माहिती आहे कुठला पण बाहेरचा जर समजा हार्मफुल सबस्टन्स असेल तो एअर सोबत मिक्स झालं की तिथं बॅलन्सिंग बिघडतं, राईट. आणि मग ओझोन लेअर जी आहे आपल्या स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमधली, तर ती कार्बन टेट्राक्लोराईड किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन्स अशा सबस्टन्सेसमुळं विरळ होत जाते.
ते हे सबस्टन्सेस ओझोन गॅसला डिस्ट्रॉय करतात, त्याला डिवाइड करतात. मग हे जे ओझोन गॅसला हार्मफुल असणारे सबस्टन्सेस आहेत ते कशा कशात असतात? एसीजमध्ये, आपल्या ज्या घरात किंवा गाडीत एसी असतात, एअर कंडिशनर्स, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर्स, आपले फ्रीज असतात, त्यांच्यामध्ये हे सबस्टन्सेस असतात. ऑन 16th September, the 16th September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. आणि ह्या ओझोनचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळावं म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. सी इन मेट्रोपॉलिटन, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट प्लेसेस of heavy traffic to show the proportions of various constituents of air at that place. जे मोठी मोठी शहरं आहेत तर त्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक असतं, खूप जास्त ट्रॅफिक असतं, अशा ठिकाणी त्या शहरामध्ये त्या ठिकाणच्या एअरमध्ये किती पोल्युशन व्हायलंय हे लोकांना कळावं म्हणून बोर्ड्स लावलेले असतात. ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. आणि त्यांच्यामुळं आपण त्या एअरमध्ये कोणकोणते हार्मफुल एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रपोर्शन म्हणजे प्रमाण आपण पाहू शकतो. सी इथं पोल्युशन कंट्रोल बोर्ड एअर क्वालिटी ॲट एलोअर म्हणून एक बोर्ड दाखवलेला आहे. या बोर्डमध्ये तुम्ही सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचा प्रमाण बघू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणच्या एअरमधलं पोल्युशन लक्षात येतं. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ देअर वेअर नो एअर ऑन दी अर्थ. आपल्या पृथ्वीवर जर हवाच नसती तर काय झालं असं, याचा विचार करा. सो त्याचा विचार करा तुम्ही. वी स्टॉप हिअर. द नेक्स्ट पार्ट दॅट इज वॉटर we will continue in our next video. So thank you so much for listening peacefully.